मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत कोल्हापुरातले 800 प्रवासी ट्रेनद्वारे अयोध्येला चाललेले आहेत। त्यांची निवड आहे ते शासनाने केलेली आणि त्यांना मोफत प्रवास आहे तो अयोध्येचा घडवून आणण्याचा प्रयत्न आहे तो सरकारच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तीर्थक्षेत्र दर्शन जी योजना आहे या दर्शन योजनेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या ट्रेनचा आहे तो कोल्हापुरातून शुभारंभ होतोय आणि हे सगळे भाविक जे आहे आता यासाठी खुश झाल्याचं पाहायला मिळते, कारण त्यांना आता हा मोफत अयोध्येचा प्रवास आहे तो होणार आहे आणि रामलल्लाचं दर्शन आहे घेऊन या सगळ्या लोकांना ते करता येणार आहे। त्यामुळे या ट्रेनच्या माध्यमातून कोल्हापूरकर आहेत ते थेट आता अयोध्येशी कनेक्ट होणार आहेत आणि अयोध्येला जाऊन तिथं दर्शन आहे ते घेणार आहेत। त्यामुळे सगळ्यांच्या वरतीचा आनंद जो आहे तो ओसंडून वाहताना या ठिकाणी पाहायला मिळते आणि या सगळ्या भाविकांशी आता आपण या ठिकाणी संवाद सुद्धा साधणार आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून काय सांगाल। अयोध्येला जाता येता रेल्वेने जाऊन दर्शन घेणार आहे? अहो आम्ही सगळे शिंदे साहेबांच्या वतीनं आम्ही कधी सुद्धा म्हणजे एवढं आम्हाला वाटत पण नव्हतं की आम्ही ह्याला आळंदीला अयोध्याला जाईन आणि आम्ही लाडक्या बहिणी खरोखर अतिशय म्हणजे अतिशय आम्हाला त्यांचा कधीच उपकार फिटणार नाही असं आम्हाला इतका आनंद झाला या की काय सांगू नये। असं आम्ही अयोध्याला त्यांनी शिंदे साहेबांच्या वतीनं आम्ही निघालोया। रामलल्लाचं जाऊन तिथं दर्शन घेणार आहे। काय वाटते अयोध्येची वारी कधी घडली असती? नसती मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने मिळाले त्यासनी भरपूर आयुष्य येऊन दे। नक्कीच हे सगळे भाविक आता खुश झाल्याचं पाहायला मिळते। आणखी काही मामा आहेत त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया। अयोध्येला चाललाय तुम्ही आता दर्शनाला, काय वाटते काय प्रतिक्रिया आहे तुमची? आता काय आपलं आता वय झालेला आहे 60 वर्षाच्या वरच्या लोकांना नेतात आपलं लोकांना काय या निमित्तानं आपलं तीर्थाला जायला मिळालं तेवढा आनंद भोगायला मिळाला लोकांना आणि सरकारनं त्याच्याबद्दल मोफत सुविधा केलेल्या आहे। परंतु काय इथं व्यवस्थापन बरोबर नाही, नियोजन नाही, बिल्ल द्यायचं व्यवस्थित नाही, अजिबात नाही। नियोजन तर असणारच सोडा। मावशी काय सांगाल? खरं तर आनंद आहे हा, कारण तिथपर्यंत जाणं तुम्हाला शक्य होतं का आतापर्यंत? नव्हतंच की आतापर्यंत। आता मुस्लिम साहेबांनी त्यांनी काढली म्हणून तरी आपल्याला आनंद झाला आहे अयोध्येला जायला, त्याचा आनंद आहे आपल्याला। नक्कीच हे सगळे भाविक आहेत ते समाधान व्यक्त करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर श्रीरामाची प्रतिकृती सुद्धा प्रतिमा सुद्धा या सगळ्या ट्रेनमध्ये आहेत आणि त्यांनाच अभिवादन करून ही सगळी भाविक आता अयोध्येकडे रवाना होताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे ह्या सगळ्यांच्या मध्ये एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे ते आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येकाच्या गळ्यामध्ये जे आहे ते माळा आहेत आणि ते या ठिकाणी जय श्रीरामचा नारा आहे ते देताना आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरची ही ट्रेन आता अयोध्येला जाऊन पोहोचणार आहे आणि या सगळ्या भाविकांना आहे ते आता अयोध्येचं दर्शन आहे ते श्री रामलल्लाचं दर्शन आहे ते तिथं जाऊन मिळणार आहे आणि एकूणच त्यामुळे हे सगळ्या खुश भाविक असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आणि या ट्रेनच्या बाहेरचं जर वातावरण पाहायला गेलं तर ढोल ताशांच्या गजरामध्ये जे आहे ते या सगळ्यांना निरोप आहे तो आता या ठिकाणी देण्यात येतोय आणि त्यासाठीच रेल्वे स्टेशनवरती खास अशी सुविधा आहे ते या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि रेड कार्पेट आहे ते ह्या सगळ्या भाविकांच्यासाठी आता या ठिकाणी अंतरल्याचं पाहायला मिळतं आणि सगळे भाविक आता ट्रेनद्वारे आहे ते आपला अयोध्येचा दौरा करणार आहेत आणि तीर्थदर्शन योजनेचा लाभ हे सगळे आता भाविक घेताना आपल्याला दिसून येतात। त्यामुळे निश्चितच या सगळ्यांच्या मध्ये आनंदाचं उत्साहाचं आहे ते वातावरण आहे आणि रामलल्लाला भेटण्याची ओढ सुद्धा या सगळ्या भाविकांच्या मध्ये आहे ते आपल्याला दिसून येते। ही ट्रेन आता काही वेळातच आहे ते अयोध्येकडे रवाना होणार आहे, मात्र भाविक आता या निमित्तानं खुश झाल्याचं आणि मुख्यमंत्र्यांच्यामुळे हे सगळे आमचं दर्शन होत असल्याची प्रतिक्रिया देताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।